सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये चन्नापुरी ते शिरापूर या जाऊन ठेवाय म्हणजे समजून एक विचार बंधूचा ओढा 3.5 कोटी रुपये खर्च करून या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ संपन्न होतोय. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले या भागातील आमचे दराडीचे नेते मान्य रामभाऊ पाटील राणे, ज्यांच्या अथक प्रयत्नातून हा आता कामाचा शुभारंभ होतो. ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमोल खताळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य कपिल पवार, मान्य काशीनाथ पाटील पावसे, मान्य प्रमोदजी रहाणे, मान्य राजनजी शिंदे, मान्य श्यामजी रहाणे, रवींद्र रहाणे, अंकुशजी रहाणे, रोहिदासजी रहाणे, बाळासाहेब काळे, संदीपजी वरपे, तपस्विनी माई वैदेश्वर, आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मान्य वरपे साहेब, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता हापशे साहेब, गवडे साहेब, इतर सर्व उपस्थित अधिकारी, जमलेले सर्व माझे ग्रामस्थ बांधव आणि उपस्थित मित्रांनो, आज चन्नापुरी ते शिरापूर रस्त्यावरील बांधूचा ओढा येथे 23 मीटर लांबीच्या पुलाचं भूमिपूजन संपन्न होत आहे. या निमित्तानं मी प्रथमतः अमोल भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो की बऱ्याच वर्षाची मागणी या पुलाची होती आणि ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. आता पुढे जाऊन आपल्याला त्या हिवरगाव तिथे एस्केपचा आपण मंजूर केला होता, त्यातून त्या भागाची लोकांची मागणी होती, त्याला आता पाणी सोडण्याचा कार्यक्रम आपण करतो. या सकाळी सांगली जिल्ह्यामध्ये जतला होतो ते 28,000 क्षेत्राला विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला तिथे एक मोठा बोगदा केलेला आहे. त्या बोगद्याचं ब्लास्टिंग करून बोगद्याला जोडण्याचं काम त्या ठिकाणी त्या कामाचा शुभारंभ केला. आज इतक्या मोठ्या प्रमाणात म्हैसाळ असेल, टेंबू असेल, तखारी असेल, त्या तिन्ही लिफ्ट मिळून साधारण 3 लाख हेक्टरला पाणी जातं. आपल्या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या योजना आहे. एका लिफ्टला पहिल्या टप्प्यात 2 टप्पे आहेत. म्हैसाळला पहिल्या टप्प्यात 1000 हॉर्सपॉवरचे 20 पंप आहे. दुसऱ्या टप्प्याला 1000 हॉर्सपॉवरचे 20 पंप आहे. म्हणजे आपण 5 हॉर्सपॉवरची मोटर तुमच्या करतोय. आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आता आपण त्याला सौर ऊर्जेवर आता ते पंप आणण्याचा आपला प्रयत्न करतो. तात्पर्य काय की दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं जे स्वप्न आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पाहिलेलं आहे, त्या अनुसरून आज प्रत्येक पाऊल आपण जे टाकतोय ते या दुष्काळी भागाला वर्षानुवर्ष जे पाण्यापासून वंचित राहिला होता त्याला पाणी मिळालं पाहिजे, या भूमिकेतून आम्ही सगळी मंडळी काम करतो. अमोल भाऊ त्याच पद्धतीने आज निळवंड्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या भागात कधी पाणी जात नव्हतं ते पाणी द्यायची आपण व्यवस्था करतो. मूळ प्रकल्पात
तो भाग येत नव्हता तरी ते सर्वेक्षण करून काही ठिकाणी पाईपलाईन पाणी द्यायचा आपण प्रयत्न करतोय. आणि आज तळेगाव सारख्या ठिकाणी लोकांचे फोन येत आहेत की साहेब आता निळवंड बंद करा, आता आमच्या जमिनी उपाडल्या की ज्या चळवळा टँकरशिवाय पाणी मिळत नव्हतं. आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये एका काळी मागच्या 2 वर्षापूर्वी मागच्या वर्षभरात 275 टँकर चालू होते मला वाटतं, बरोबर ना, 170. आणि आज आपल्या तालुक्याला एकही टँकर चालू नाही. पूर्वाचे पुढारी सांगायचे की महाराष्ट्राचं आमचं दुष्काळी मॉडेल पाहिलं पाहिजे, आम्ही किती टँकर चालवतो. म्हणजे काय, म्हणजे पुरे दुष्काळी तालुका असणे भूषण होतो मला. आता आम्ही तालुका तुमचं पाणीमय केलं हे खरं भूषण आहे. आणि ते काम आपण या महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. अजूनही काम करत राहू. या पुलाच्या संदर्भात जी काम आज या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. आज सबका मालिक एक साईबाबांच्याही दर्शनाने या कामाला सुरुवात झाली आणि बाबाचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही चिंता करू नका. त्यामुळे जे काय पुलाचं काम जे आहे, कोणी काय म्हणत असलं की 100% कामं जी या तालुक्यात होत आहेत ती फक्त आणि फक्त महायुती सरकारकडून आणि आमदार अमोल खताळ यांच्या मार्फतच त्या कामाचं या ठिकाणी पाठपुरावा करून आपण ते कामं या ठिकाणी मंजूर करतो. अधिक वेळ घेत नाही. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. कारण आता पुढे ते एस्केपमध्ये पाणी रात्री दिसलं पाहिजे. आता काही आवाजच येईल, फक्त पाणी दिसतं वाटलं खळखळ आवाज येईल तिथं. आपलं नाणंच खणखणीत आहे, त्यामुळे तर काही आपलं असं काही याचं ते मोकळा वास का तो कोणता वास म्हणतो, वास काय मोकळा वास आहे ना, मोकळा वास असं आपलं काम नाही आहे. आपलं जे आहे ते एकदम भरभरून आहे, असं काही त्यात अडचण नाही आहे. त्यामुळं सरकार कोणाचं आहे, आदरणीय मोदी साहेबांचं आहे. सरकार कोणाचं आहे, माननीय देवेंद्रजींचं आहे, माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचं आहे. त्या राष्ट्रवादीचे आता सुनेत्रताई पवार आहेत. असं आमचं हे महायुती सरकार काम करतं. निश्चितपणे आपल्या सगळ्यांची इच्छा, अपेक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव त्या ठिकाणी कार्यरत राहू. आपल्या या तालुक्याच्या करता ज्या ज्या गोष्टी मागच्या काही वर्षात घडल्या नाही, बऱ्याच वर्षामध्ये, त्या पूर्ण करण्याचं दायित्व आज अमोल भाऊकडे आहे. आणि अमोल भाऊ मग आमचं सरकार खंबीरपणे उभं आहे हे तुम्हाला निमित्ताने मी सांगतो. पुन्हा एकदा आल्यानंतर आमचा सत्कार केल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डरप्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.